ताई दिवाळी काही दिवसावर आलेली आहे पण लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो दिवाळीच्या कालावधीला आहे का महिना आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा। तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू। सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे, पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल। किती लाडक्या बहिणी संख्या किती आहे यामध्ये तर खूप बऱ्याचशा कमी झालेल्या आहेत। मागच्या वेळेला एकूण किती महिन्यांना नाही, साधारणपणे जो रेशो आहे तो 2,35,00,000 जास्तीच आहे। आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता, पण तो पण 3-5 लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं 2.5 लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्या याचा आहे। त्यामुळे 2,35,00,000 अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे। दिवाली का क्षण आ रहा है, बड़ा फेस्टिवल माना जाता है। केवाईसी को लेकर काफी दिक्कतें हो रही थी, क्या वो समस्या हल हो गई है और क्या आने वाले समय में लाडली बहन योजना ऑलमोस्ट केवाईसी की जो प्रोसीजर है वो सिर्फ उन्हें लाडली बहन के लिए ही नहीं, वो उसके अलावा भी जब जब गवर्नमेंट के कोई स्कीम्स होंगे तो उसमें भी इसका बेनिफिट ये उनको होने वाला है और तकरीबन 4 से 5 लाख महिलाएं रोज केवाईसी का प्रोसीजर कर रहे हैं और हमारा जो केवाईसी का प्रोसीजर है वो अब तक ऑलमोस्ट 1 करोड़ महिलाएं जो है वो उन्होंने केवाईसी के प्रोसीजर कंप्लीट कर ली है। तकरीबन 30 लाख से ज्यादा महिलाएं हैं जिन्होंने पार्शली केवाईसी की प्रोसीजर कंप्लीट कर ली है, तो उनका जो रिमेनिंग पार्ट है वो भी अभी जल्द से जल्द होगा और हमने 2 महीने का उनको अवसर दिया है। जो क्षेत्र में अभी जहाँ पे फ्लड ज्यादा आए थे या नुकसान हुआ है उनके बारे में हम निर्णय ले रहे हैं कि उनको एक 15-20 डेज का एक्सटेंशन देना, क्योंकि उनके डॉक्यूमेंट्स है बाकी सब चीजें हैं वो अभी मिलने में दिक्कत तो उनको होने ही वाली है, तो वो हम उनको थोड़ा एक्सटेंड करेंगे। जो ये 10 से 11 जो जिले हैं जहाँ पे ज्यादा से ज्यादा फ्लड्स से नुकसान हुआ है तो वहां पे हम कोशिश कर रहे हैं कि उनको थोड़ा एक्सटेंशन दे। अदरवाइज रोज तकरीबन 4 से 5 लाख महिलाओं का केवाईसी का प्रोसीजर हो रहा है एंड हमें इस बात की गारंटी है कि 2-3 महीने में ये पूरा प्रोसीजर जो है वो कंप्लीट हो जाएगा। जो हर महीने उनको दी जाती है राशि क्या दिवाली के पहले दी जाएगी? हमारी ये कोशिश रहेगी और हमने उस तरीके से डिपार्टमेंट ने ये वो जो प्रोसीजर है गवर्नमेंट के अप्रूवल के लिए वो भी हमने रखा है, तो वी आर होपिंग कि हम दिवाली में जो हमारी लाडली बहनाएं हैं उनको हम दें। उसके अलावा जो हमारी आंगनवाड़ी सेविका होती है और जो हमारी हेल्पर जो होती है उनको जो हम 2,000 रुपीज जो हम भाऊबीज जो उनको देते हैं तो वो हमने जो दिवाली के अवसर के पहले ही वो हमने अप्रूव किया है और मैं राज्य के हमारे मुख्यमंत्री और हमारे दोनों उप मुख्यमंत्रियों के मैं आभार व्यक्त करूंगी कि उन्होंने ये अप्रूवल दिया और वो हम उन्हें तकरीबन 15 दिन पहले ही वो प्रोसीजर हम यहाँ पे प्रोसीड करें। लाडली बहन जो ये स्कीम है वो हमारी महायुति के सरकार ने बहुत सोच समझ कर लाई है और हमारी लाडली बहनें जो है उनका वो बहुत बेहद खुश है पिछले 1-1.5 साल से कि उनको इस स्कीम के अंतर्गत लाभ मिल रहा है, तो ये ऐसे ही आगे सक्सेसफुली रन करने की हमारी कोशिश है और हमेशा ये स्कीम ऐसे ही सक्सेसफुली रन करती रहेगी, इस बारे में कोई दो राय नहीं है। लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आले असतील तर हो धन्यवाद म्हणून नक्की सांगा, आलेले नसतील तर नाही म्हणून देखील सांगा। कारण की बघा या ठिकाणी सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि 2 ते 3 दिवसामध्ये अजून पुढील या ठिकाणी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं। तर मग लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे जमा झालेत की नाही आतापर्यंत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही केवायसी केलेली आहे
आणि तुमचे पैसे जमा झालेले आहेत किंवा KYC केलेली नाही तरी देखील तुमचे पैसे जमा झालेत का तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा आता तुम्हाला KYC करणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. 2 महिन्यामध्ये तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. याच्यामध्ये देखील स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ही माहिती दिलेली होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये या ठिकाणी सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली ही सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी बघा मागील महिन्यापासून ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती eKYC प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि पुढील 2 महिन्यात ही eKYC प्रक्रिया सर्व लाडक्या बहिणींनी पूर्ण करावी अशी नम्र विनंती त्यांनी केलेली होती. तर बघा सध्या तुमची KYC झालेली आहे किंवा नाही याचा कुठलाही फरक पडत नाही, मात्र तुमचे पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्यांची KYC होणार आहे, ज्यांची पडताळणी होणार आहे त्यांना जून महिन्यापासूनचा लाभ यायला देखील सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुमची KYC तुम्ही पूर्ण करून घ्यायची आहे. जर तुमची होतच नसेल तर तुम्हाला डायरेक्टली महिला आणि बालविकास विभाग तुमच्या तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे, जेणेकरून तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल. तर बघा आता त्याचीच माहिती या ठिकाणी आलेली आहे. मग लाडक्या बहिणींना योजनेचे 1500 रुपये मिळणार आहेत की नाही, स्वतः आता त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा लाडकी बहीण योजना या ठिकाणी सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा निधी आता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली गेलेली आहे. तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये अजून राहिलेल्या लाडक्या बहिणींना वितरित होईल टप्प्याटप्प्यानं. तर लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे, कारण सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत आणि ती भेटायला देखील सुरुवात झालेली आहे. सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयानंतर आता तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे देखील या ठिकाणी पैसे जे आहेत ते येऊ शकतात. दिवाळीमध्ये ते पैसे येतील की पुढच्या महिन्यामध्ये येतील त्याच्याबद्दल अपडेट मात्र दिलेलं नाही, कारण की हे सप्टेंबर महिन्याचेच पैसे तुम्हाला आता ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटत आहेत. दिवाळीच्या निमित्तानंच हे पैसे वाटप केले गेलेले आहेत. सणासुदीच्या निमित्तानंच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आले, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी फक्त 1500 रुपये नाही तर तुमचे ऑक्टोबरचे देखील 1500 रुपये याच्यामध्येच द्यायला पाहिजे होते, जेणेकरून 3000 रुपये तुम्हाला मग हे दिवाळीच्या निमित्ताने भेटले असते, ज्याचा तुम्हाला मोठा फायदा झाला असता. तुम्हालाही वाटत होतं का अशाच पद्धतीने एकत्रित 3000 रुपये जमा केले जावेत? तुमचं याबद्दल काय मत होतं? तर बघा आता लाडकी बहीण योजनेचे या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्री यांनी माहिती दिलेली आहे की सप्टेंबरचे पैसे सुरू केलेले आहेत वाटप व्हायला. आता eKYC अनिवार्य केल्याचं म्हटलं जात आहे. तर याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू झालेली ही सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ही प्रक्रिया अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी eKYC प्रक्रिया करणं 2 महिन्याच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी स्वतः पत्रकारांशी संवाद साधताना स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. KYC तुम्हाला करावीच लागणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. लाडकी बहीण योजनेत KYC करताना अडचणी येत आहेत. ऑगस्टमध्ये आम्ही लाडकी बहीण योजना आणली तेव्हा सुरुवातीला काही गोष्टींमध्ये स्थिथिलता ठेवली होती, परंतु आता लाडकी बहीण योजनेचा हा निधी त्या लाडक्या बहिणींकडे जावा जी ह्या योजनेमध्ये पात्र असेल. तर बघा ज्या आपण लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र आहेत, ज्या गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच हा निधी जावा आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत हा निधी जावा, त्यासाठी आपण eKYC करत आहोत. आपण मुदत वाढवायची असेल तर करू, पण KYC ही करावीच लागणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तर बघा KYC म्हणजे काय या ठिकाणी मोठी गोष्ट नाही आहे. जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनी करावीच लागणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे मग वेळेवरती भेटण्यास मदत होणार आहे, जेणेकरून तुमचा हप्ता थकणार नाही. जसं की आपण आता बघितलं एप्रिल 2025 पासून तुमचे सर्वच्या सर्व जवळपास 6 ते 7 या ठिकाणी लाभ जे आहेत आतापर्यंतचे लेट गेलेले आहेत. जसं की तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये भेटला, तसंच आता जर आपण बघितलं सप्टेंबरचा हाही हप्ता तुम्हाला त्या महिन्यामध्ये न भेटता तुम्हाला ऑक्टोबरमध्ये भेटला. तर ही प्रक्रिया जी आहे त्यासाठी मग वेळ का लागतोय, तर पडताळणी प्रक्रिया असेल आणि दुसरी काही तांत्रिक अडचणी असतील त्याच्यामुळे वेळ लागतोय. त्यासाठी सरकारने एक कुठली तरी फिक्स तारीख देखील करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या तारखेला पैसे येतील आणि लाडक्या बहिणींना पूर्ण 1 महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. एक तारीख फिक्स असल्यास त्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील आणि त्यांची विविध कामे जी रखडलेली असतील, शैक्षणिक कामे असतील, दवाखान्याची कामं असतील ती त्यांना वेळेमध्ये मग करता येतील. प्रत्येक
त्या तारखेला फिक्स तारखेला पैसे आलेच. तुम्हालाही वाटतं का अशाच पद्धतीने एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर आता या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की KYC तुम्हाला करावीच लागणार आहे. याच्यामध्ये वेळ वाढून दिली जाईल, मात्र KYC करणं गरजेचं असणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण की ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे KYC करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस 10 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. आता लवकरच सर्व पात्र जे पण राहिलेले लाडक्या बहिणी आहेत अजून त्यांचा सन्मान निधी या ठिकाणी वितरित होणार आहे. हळूहळू सर्वांचे पैसे या ठिकाणी येत राहतील असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे की ज्या पण राहिलेल्या लाडक्या बहिणी असतील ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांना काळजी करायची आवश्यकता नाही. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अजून त्यांचे पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होतील अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर तुमचे पैसे आलेले असतील तर तुमची KYC देखील तुम्हाला करून घ्यायची आहे. तर तुम्हाला आता ऑक्टोबरचाही पुढचा हप्ता भेटणार आहे. आणि ज्यांचे जून महिन्यापासूनचे पैसे आलेले नाहीत, कारण की बघा मागे 26 लाख लाडक्या बहिणींचा डेटा दिलेला होता, त्या 26 लाख लाडक्या बहिणींची जी पण ही योजना आहे किंवा त्यांचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये काय केला होता, स्थगित केलेला होता. तर त्यांची KYC झाल्यास त्या लाडक्या बहिणींचे जून महिन्यापासूनचे स्थगित पैसे देखील वाटप केले जाऊ शकतात. ते पैसे यायला देखील सुरुवात होऊ शकते. त्याच्यामुळं सर्वांनी KYC करून घ्यायची आहे. तुमची KYC झाल्यास या ठिकाणी जून महिन्यापासूनचे तुम्हाला पैसे येत आहेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.